आणि आता पावसाच्या इतर बातम्या आपण पाहूया। मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुण्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर रत्नागिरी, नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। विदर्भामध्ये गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू। 27 जुलैपर्यंत विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। नागपूर विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 43% जास्त पाऊस। अंबरनाथमध्ये वाल्धुनी नदीचा प्रवाह वाढला। पुलावरून पाणी गेल्यामुळे प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद। शिवमंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी साचलं। पुण्यामध्ये मुठा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर। विठ्ठलवाडीमधील भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली। पुण्यामध्ये पावसाचा कहर। ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली। मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसरामध्ये पाणीच पाणी। कल्याण खाडीची पाणी पातळी वाढल्यामुळे रेतीबंदर परिसर जलमय। खाडी किनारी असणाऱ्या घरात आणि तबेल्यामध्ये पाणी शिरलं। मुंबईतील तलावांमध्ये पाणीसाठा वाढला। 7 पैकी 4 तलाव ओव्हरफ्लो। मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट टळलं। 29 जुलैपासून पाणी कपात रद्द होणार। पुण्यामध्ये खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मुठा नदीला पूर। मुठा नदीचं पाणी ढोल ताशा पथकाच्या शेडमध्ये शिरलं। कल्याण खाडी किनारी अडकलेल्या 15 नागरिकांचा रेस्क्यू। केडीएमसीच्या मदतीने नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं। पनवेल शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस। भिंगारी गावाशेजारी कार पुराच्या पाण्यामध्ये अडकली। क्रेनच्या सहाय्यानं कारचं रेस्क्यू। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। भाजी मार्केट, कमला हॉटेल, कल्याण नाका परिसरामध्ये पाणी। कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण 100% भरलेलं आहे। राधानगरी धरणाचा 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। राधानगरी धरणामधून 2928 क्युसेक पाण्याचा विसर्ग। रायगड जिल्ह्यामधील महाडमध्ये मुसळधार पाऊस। सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांना पूर। महाडमधील साईनगर भागात घरांना पाण्याचा वेढा। महाडमधील सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे दासगाव परिसरापर्यंत पाणीच पाणी। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगडच्या नागोठणे शहरामधील बाजारपेठेमध्ये पाणी। अंबा नदीच्या पाण्यामुळे नागोठणे बाजारपेठेमध्ये शिरलं पाणी। दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचं आर्थिक नुकसान। बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला। उल्हास नदीकाठचा पेट्रोल पंपही पाण्यामध्ये बुडाला। रायगडच्या तामिणी घाटामध्ये धबधब्याला रौद्र रूप। रायगड पुणे रोडवर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। गडचिरोलीमधील सिरोंचा तालुक्यामध्ये पूरस्थिती। जवळपास 200 नागरिक आलापल्ली महामार्गावरील पुसुकपल्ली जवळ अडकले। लोणावळ्यामध्ये 10 तास 162 मिलीमीटर पावसाची नोंद। सकाळी 7 ते सायंकाळी 5च्या दरम्यान मुसळधार पाऊस। बदलापूरच्या सोनिवली परिसरामध्ये गुडघाभर पाणी। सत्कर्म बालक आश्रमामध्ये सुद्धा पाणी शिरलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो। प्रकल्प 100% भरला। शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली। सलग 3ऱ्या वर्षी भरला प्रकल्प। अमरावतीमधील वर्धा नदीवरील झुंज धबधबा प्रवाहित, धबधब्यावर पर्यटकांना जाण्यासाठी बंदी।
राज ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा, विधानसभेला 250 ते 250 जागा आपण लढणार, मनसेचे लोक मला काही करून सत्तेत बसवायचे आहेत, राज ठाकरे यांचा निर्धार. लागलेलो आहोत, तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका. जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत. लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांचा टोला. आमच्याकडे काय चालू आहे, लाडकी बहीण लाडका भाऊ. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते. चौथ्या दिवशी खासदार निलेश लंके यांचं उपोषण अखेर मागे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी कोट्यवधी रुपयांची वसुली करतात, खासदार निलेश लंके यांचा आरोप. जरांगेंच्या मनातील फडणवीसांबद्दलचा गैरसमज दूर केला पाहिजे, मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. मोदी शहा फडणवीस आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू आहे, संजय राऊतांचा मोदी शहा फडणवीसांवर हल्लाबोल. नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून राजकारणाची दिशा बदलली, विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयोग झाला, नाना पटोलेंचा आरोप.